कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। या मॅडम आपल्या घरात आई म्हणून राहत होत्या इतके दिवस, पण या आई नाही आहेत, या भुवनेश्वरी मॅडम आहेत। मला असं वाटतंय अधिपती ही ना थोडीशी हल्ली आहे। तू अशी वेड्यासारखी वागू नकोस, लोक तुला वेडी म्हणतील। इतक्या दिवसांनी भेटलात, बरं वाटलं। इतक्या दिवसांनी वगैरे काही नाही, आज सकाळी भेटलायस, तुम्हाला खोटं बोलू नकोस। सांगा बरं कसं शक्य आहे? तुमच्या डोसकर काहीतरी परिणाम झालाय वाटतं। मास्तरीन बाई, काय झालं दचकायला? नाही काही नाही। काय नाही, कसं डोसक्यात विचार चालू आहेत म्हणून ते बंद करा, झोपा चला। मला नाही येते झोप। कशी येणार झोप? डोक्यातले विचार बंद केले की आपोआप डोळे बंद होतील, शांत झोप लागेल, चला झोपा। मी काय इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे का? बटन दाबलं की सुरू, बटन दाबलं की बंद। तसंही मला इथे सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक बाहुलीच केलंय। कुणी येतं, सुरू करतं, मग मी बडबडते, मग बंद करतात, मी शांत होते। जाऊ दे, उगाच काहीतरी बोलू नका। मी आहे ना या घरात, तुम्हाला कोण सुद्धा काय त्रास देणार नाही, चला झोपा आता। तुम्ही आहात म्हणूनच सहन करते। सकाळी लवकर उठू नका बरं, काय जरा निवांत झोपा, छान बी आवलं, काय गडबड करू नका, तब्येत बरी नाही। ते मला कळत नाहीये, तो बजरंग आपल्याशी खोटं का बोलत असेल? हाय का, आता परत नको किती विषय, आता उद्या बघू। तुम्ही म्हणला म्हणून मी घेऊन गेलो का नाही तुम्हाला पोलीस स्टेशनात? तिथं तो बजा काय म्हणला, गेले कित्येक महिने मी इथंच आहे म्हणला का नाही? म्हणणं आणि असणं यात फरक आहे ना अधिपती। मी स्वतः भेटलीये त्याला। अहो, तो बजरंग तुम्हाला काहीतरी सांगतो त्यावर तुम्ही सगळे विश्वास ठेवताय, पण मी म्हणते ना मी भेटलीये, माझ्यावर कोणाचाच विश्वास नाही। तुमच्यावर विश्वास आहेच की। मग असं कसं म्हटलं तुम्ही? काय तो बजरंग म्हणतोय मी जेलमध्येच होतो म्हणून। अहो पण मी काहीतरी म्हणते ना, तुम्ही सगळे त्याच्यावर कसं काय विश्वास ठेवताय? बरं, ते बजाचं जाऊ दे, ते इन्स्पेक्टर साहेबांवर तर विश्वास आहे का नाही? ते काय म्हणले? बजा आतच आहे म्हणले की नाही तुमच्या समोर? कित्येक महिन्यात आम्ही त्याला सोडलेलाच नाही, आता आहे तो आतच आहे। मग हेच ना, हेच कोडं अजून सुटत नाहीये। तो मला भेटला हे खरं आहे, तो तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये दिसला हेही खरं आहे, आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात की तो बाहेर गेलाच नाही हे सुद्धा खरं आहे। असं कसं असेल? आपण एक काम करूया अधिपती, आपण बजरंगला ज्या वेळात भेटलो ना त्या वेळा आपण मॅच करायचा प्रयत्न करूया। मला सांगा तुम्हाला तो कधी भेटला? आता ही काही येळा मॅच करत बसायची येळ नाही, आता झोपायची येळ आहे, चला गुड नाईट, चला झोपा। नाही नाही अधिपती, काही गोष्टी वेळेतच पूर्ण झालेल्या चांगल्या असतात। कोणाच ठाकू द्या, गणित वेगळी असतील। बघू, उद्याची वेगळी गणित असतील तर ती वेगळ्या पद्धतीने सोडू। अहो पण आत्ता जे प्रश्न पडले त्याची उत्तरं शोधायची नाही का आत्ता? सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया, पण आता नको, आता झोपायची वेळ आहे, तुम्ही आता आराम करा, नंतर पुढचं पुढे बघू। असं काय काय, तुम्ही एकदा ऐकून घ्या। काय ऐकून घेणार नाही? आणि माझी तुम्हाला शपथ आहे बरं का, आता तुम्ही झोपा पडदेशी नाही तर माझी शपथ आहे। गप झोप। पण मला झोप नाही येते अधिपती। वाजले किती मास्तरीन बाई घड्याळात बघा बरं, चला चला झोपा, असं काय चला या झोपा, चला चला चला, शाबास। हा, अधिपती शपथ सुटली म्हणा। शपथ सुटली बिटली काय नाही म्हणत मी आता। शपथ आता सकाळ झाली की गुड मॉर्निंग संगत शपथ सुटणार। आता गुड नाईट आहे ना, गुड नाईट बरोबर झोपायचं। तुम्ही म्हणताय ना काय ते लवकर निजे लवकर उठे, काय त्याला काय काय लाभे, मग झोपा तुम्ही, चला। शाबास। आई, या घरानं याआधी खूप चढ उतार पाहिलेत। या घरच्या सुनांना शाप लागल्यासारखं झालंय का? अधिपतीला जेव्हा आईची नितांत गरज होती तेव्हा चारू त्याच्यापासून दुरावली। आता चारू परत आली आहे तर अक्षराला असं काहीतरी झालंय। खरं तर मनाला पटत नाहीये तिला वेड लागलंय असं म्हणणं, पण ती असं वेड्यासारखं का वागते तेही कळत नाही। जिने मला आजारातून बाहेर काढलं, आज तिच्यावर ही वेळ यावी हे सतत खातंय मनाला। त्या मनस्थितीत तिच्याशी बोलूही शकत नाही। आई, तिला जे काही झालंय त्यातून तिला लवकर बरं कर।
अक्षरा लवकर बरी व्हावी म्हणून आम्ही लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतलाय. त्याला यश मिळू दे, सगळं निर्विघ्न पार पडू दे. मी काय म्हणते, मी ऐकलं ते खरं आहे काय? काय ऐकलं? मुहूर्त अलीकडे घेतायसा, पण समधी कामं येत होतील ना व? आई, आता पाण्यात पडलोय म्हटल्यानंतर हातपाय मारायला हवेत ना. ते आहेच म्हणा. गुरुजींशी बोलणं झालं काय? चारू सगळं सांभाळेन म्हणते. आता अक्षराचं असं झालं म्हटल्यावर कोणीतरी पुढे यायला हवं ना. तुमच्या एकटीवर किती टाकणार सगळं? तर चारू म्हणाली की मी सगळं सांभाळेन, तुम्ही नका काळजी करू. लय खमके आहेत चारुलताबाई, मी उभी राहीन त्यांच्यासोबत. आई, थँक्यू. भुवनेश्वरीच्या परोक्ष तुम्ही आमच्यासाठी हे सगळं करताय, हे खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी, मोलाचं आहे. हे बघा, सत्य स्वीकारायलाच पाहिजे. आता चारुलताबाई तुमच्या लग्नाची बायको आहेत. आता परत त्यांच्याशीच लगीन करायचं म्हणल्यावर आडवं येऊन कसं चालल? आपण एकाच घरात राहतो, एकमेकांचे हात हातात घेऊन चालायला लागतंय बघा. मंगल कार्य आहे, मंगलच व्हायला हवं. खरं आहे तुमचं. आणि आई, शेवटी आई अंबाबाई आहे ना आपल्या पाठीशी. हे सगळं नीट सांभाळून घेईल. एक विचारायचं होतं, विचारा ना. तुम्ही लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतायसा हे आधिपती आणि सुनबाईला माहिती आहे ना व? नाही म्हणजे आधिपतीची परवानगी नसेल तर मग कसं काय होणार? मी बोलेन अधिपतीशी. तुम्ही नका काळजी करू, मी अधिपती आणि अक्षरा दोघांशी बोलेन. पण त्यांना हे चालेल असं वाटतंय का तुम्हासनी? का नाही चालणार? ती लग्नाच्या तयारीत गुंतली तर तिच्या मनात भलते सलते विचार येणार नाहीत. ते बी खरंच आहे म्हणा. म्हणजे लग्नाच्या तयारीत तिचं मन रमल, है की नाही? पण आता तुमचं लगीन व्हावं ही तिचीच इच्छा आहे. पण आता लगीन नग म्हणते म्हणताना जरा भ्या वाटते बघा. आई, नका तुम्ही काळजी करू. तिने अनेक गोष्टींचा स्ट्रेस घेतलाय, तिचं मन थाऱ्यावर नाहीये. खरं तर आता तिला आपल्या सपोर्टची गरज आहे. ती मला पूर्वी सांगत होती की या घरात येण्याआधी तिचं आयुष्य खूप वेगळं होतं. या घरात तिला बरंच ॲडजस्ट करून घ्यावं लागलं. काय असतं, अनेक गोष्टी मनात साचलेल्या असतात, मग त्या कुठल्या ना कुठल्या विचाराने बाहेर पडतात. मनाचा नुसता विचारांचा गुंता होतो, त्यामुळे असं सगळं झालं असेल. आणि सांगू का, मला असं वाटतं की आत्ता तिला आपली खरी गरज आहे. मी ना काही डॉक्टरांशी पण बोलले, आपण तिला चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देऊ. नाही म्हणजे सुनबाईचा उपचार करूच आपण, पण तुम्ही हे लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतायसा म्हणजे सुनबाईला एक वेळ पटेल, पण आधिपतीला हे पटेल काय? नाही म्हणजे अजून बी तुमच्याशी नीट बोलत नाही तो. परत उगा त्याच्यावरून तुमच्याशी वाद नको म्हणून म्हणलं. नाही आई, नाही वाद व्हायचे. सगळं शांततेत होईल. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हां, वय मी बोलते अधिपतीशी. वय हाय की. आता लग्नाबरोबरच सुनबाईचा पण इशे हाती घ्या बघा. पोरीची अवस्था बघवत नाही हो. समद काही समजून उमजून शांतपणा करणारी पोर अचानक पावकाळ आल्यासारखी समद उद्ध्वस्त कराय कशी काय निघाली? काय उमजणं झालंय बघा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.